तर हॅलो फ्रेंड, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। इथं कांदा कापून घेतलाय, इथं टमाटर कापलंय, हे पण टाकणार आहे त्याच्यात। ह्याच्यामध्ये ओलं नारळ, अद्रक, लसूण घेतलाय, हे दही आणलंय पावशेर, हे दही टाकणार त्याच्यामध्ये। आणि हे पुदिना आणि कोथिंबीर घेतली, हे ग्राइंड जारमध्ये मी ग्राइंड करून घेणार आहे, ह्याच्यात टाकायला लागले। तर आपल्याला काय बनवायची, इथं अंडा बिर्याणी बनवायला लागले मी। आणि इथं तांदूळ भिजवून घेतले, तर चांगले तांदूळ आणले तर मस्त बिर्याणीचे। तर मिरच्या पण वाटून घेणार आहे मी ह्याच्यामध्ये, आक्या पण टाकणार आहे, कारण हिरवी बिर्याणी बनवणार आहे मी, हिरव्या कलरची अंडा। तर एकटीच आहे करायला, पोराचा बर्थडे पण आहे, मला काही सुधरा नाही। आणि इथं अंडे शिजवून घेतले, तर काही सोलायचे तर आता काही मिरच्या एवढ्या ठेवल्या आता, कारण आम्हाला तिखट लागते म्हणून। तर आता कढई पण ठेवून घ्या, चला दाखवते नंतर। आता हे ग्राइंड करून घेते ह्याच्यात मीठ टाकून। तर फ्रेंड ह्याच्यामध्ये टाकलंय लवंग, मिरी, तेजपत्ता, शहाजिरा पण टाकलाय आणि दालचिनी। आता आपण कांदा टाकून घ्यायला लागले। ह्याच्यातच आता दही पण टाकणार, सगळं मी दाखवते तुम्हाला। एकदा माझी टिप्स वापरून बघा तुम्ही, मी काय कुणाची टिप्स फॉलो केली नाही, काय नाही, मी माझ्या मर्जीनंच बनवले। ह्या मिरच्या पण टाकणार ह्यातल्या काही असं ग्राइंड करून घेतलं ना सगळं मस्तपैकी। सुगंध छान सुटला, तर टमाटर टाकून घेऊ। तर टमाटर टाकून घेतलं, आता मी मिरच्या एवढ्या टाकून घेणार आहे, आम्हाला मिरच्या भरपूर लागतात। तर कापल्या नाहीत मिरच्या, फुटत्यांच्या आता। तर आपण ह्याच्यात नमक पण टाकून घेऊ, वाटा पण टाकले बरं का मीठ त्याच्यामध्ये, हवा का थोडं। आणि ह्याच्यामध्ये कमी गॅस करून ना आपण काय टाकणार आहे, दही मस्तपैकी हलवून घ्यायला लागले असं। कारण ती अंडा बिर्याणी म्हणलं ना, तर पुदिन्यामुळंच आहे हिरवी, पुदिन्यामुळं हिरवी बिर्याणी होती। कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आणि पुदिना, त्याच्यामुळं काही असे ह्या प्रकारचे अंडे सोलून घेतले। तर आता मी ह्याच्यात काय टाकून घेणार, आपल्याला काही मसाला टाकून घ्यायचा आहे। सुगंध एकदम भारी सुटला। तर ह्याला आता वस्तू देते चांगलं खाणं, असं पैकी हे मस्तपैकी ह्याला तेल सुटणार, हे पाणी सगळं आटून जाऊ तर आपण ह्याला मस्तपैकी हलवून हलवून आपण पाणी ह्याचं सगळं आटून जाऊ द्यायचं। म्हणजे मग आपल्याला दुसरी अंडे टाकायचे, त्याच्यात हळद टाकून द्यायची थोडी। बघा सुगंध एकदा बनवून बघा तुम्ही, कारण चिकनचा पण फ्रेंड कंटाळा बी येतोय खायचा कसा आहे, आणि बकऱ्याचं रोज रोज आपण आणू शकत नाही, त्याच्यानं म्हणलं जाऊ दे आपण हेच करून टाका। तर आता मी दही पण टाकणार आहे त्याच्यामध्ये, अंडे टाकून घेते। अंड्यांना आपण असं 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 थोडं काप करून घेऊ, थोडंफार घेतलं तरी काय नाही फ्रेंड। अंड्यांची काप करून घ्यायला लागले मी, हे असे असे थोडे थोडे, कारण फुटले पण नाही पाहिजे, मला न फुटलेले पण नाही आवडत। थोडी थोडी अशी काप बनवून घेतली।
आता ह्याच्यामध्ये तांदूळ टाकणार. मसाला पण बघा, तांदूळ जवळजवळ किती आहे, 1 किलो तांदूळ आणले होते, तर मी अर्धा किलो तांदूळ घेतले तर ह्याच्यामधले बघा मस्तपैकी भिजवून घेतले ते. आता ह्याला काय आपल्याला काय नसते, शिजवून घ्यायचं झाकून. दही पण टाकून घ्यायचं. बघा हळद टाकून घेऊ. तेल वापरलं जातं जास्त, पण आता कसं आता कमी गॅस करून घेतला फ्रेंडनं, आणि आकाच्यात दही टाकून घ्यायला लागले. दह्यामुळं चव येते ना. कारण टमाटर पण टाकले नाही मी, म्हणून मी काय केलं, जास्त नाही दही टाकायला लागले. जास्त त्याला ना हलवून घ्यायला पाहिजे, म्हणजे ते दह्याचं ना छान दहा पाहिजे. मस्तपैकी मी ना हलवून घेतलं, लगेच झालं पण. तर टमाटर पण टाकले म्हणून जास्त नाही टाकलं मी. तर फ्रेंड बघा, हा बघा असं बनलंय मस्तपैकी, बघू शकतात तुम्ही एकदम. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण बघितला तरच समजेल. आणि खरं म्हणलं तर तुम्ही आवडला तरच शेअर करा, कमेंट करा, आणि जे नवीन असेल ते सबस्क्राईब करा. नाही आवडली रेसिपीनं नका करू, असं काही नाही. तर पण एकदा तुम्ही ह्या टाईपचं खाऊन बघा, कारण कसं वाटतंय ते. का बघितलं का, आणि सुगंध मस्त चालला. तेजपत्ताचा पण आणि चक्री फूल जरूर तुम्ही टाका, जरूर. तरी मी जायफळ नाही टाकलं, कारण मला ना लय टाईम झाला मी. तर आता मी ह्याच्यात तांदूळ टाकून घ्यायला लागले. हा बघा अंडे शिजवून घेतलेत खरं आहे, पण ह्याच्यात न परताय टाकले. तर हा बघा फ्रेंड, त्या प्रकारची आपली हलवून घेतली बिर्याणी मी. आता हा बघा हे, आणि हिरवं तुम्हाला कमी दिसत असेल, पण बुडाला आहे. आणि तेल बी मस्त टाकून घेतलं, तेलाशिवाय बिर्याणी होत नाही. तर थांबा पाणी टाकते. हा फ्रेंड एक सांगायचं आहे, कारण भिजू घातलेल्या तांदळांना की जास्त पाणी नाही टाकायचं, जेवढं लागेल तेवढं टाकायचं. कारण मी ह्याला ना जवळजवळ अर्धा तास भिजायला घातले होते, आणि त्याला जास्त चिदडा पण नाही करून घ्यायचा. एक अंड तर ना फुटलं ह्याच्यामध्ये हलवून, तर काही प्रॉब्लेम नाही. तर हा बघा फ्रेंड, इतकी छान झाली ना बिर्याणी, मला खूपच आवडली फ्रेंड, खूप. मी कधीच बनवली नव्हती अशी हिरवी अंडा बिर्याणी, पहिली बारच आहे बनवायला लागलेली, पण मला खूपच रेसिपी आवडली. हा बघा कशी छान दिसती. तर आणि पाणी टाकून घेणार मी. हा बघा सगळं आवरलं, खुशीतच बनवली मी. आणि आपण जेवढं खुशीमध्ये बनवताना तेवढी खायला पण चव येते, आणि सुगंध पण छानपैकी सुटतो. कारण आपल्याला प्रेम पण पाहिजे हो त्याच्यात बनवताना, उगच काय व रागात. हा बघा फ्रेंड, एवढं पाणी टाकून घेतलं मी. आता एवढ्या पाण्यामध्ये माझं ही बिर्याणी शिजून तयार होती. आणि जर आमच्या गावाकडून कुणी बघत असते ना, तर तुम्हाला सांगते ह्याची चव कशी झाली. आपण हिरव्या मिरच्याची काळ्या वाटणामध्ये जी भाजी बनवत आहे ना मटणाची, ती टेस्ट लागायली ह्याला. तर बघा मग किती छान, अति छान सुंदर. आता ह्याच्यावर झाकून ठेवते मी, झाकते पण ना. हा बघा हे पिलर झाकून घेतले ह्याच्यावर भरपूरपणे. आणि फ्रेंड हा बघा असा कलर आला एकदम सुंदर असा. तर मी काय म्हणते, मी झाकलं होतं पण काढलंय, कारण तुम्हाला पूर्ण सांगितलं पाहिजे ना. कारण की हे तेल आहे ना वरती गेलं असतं, आणि तेल गेल्यावर आपल्याला चव नसती लागली, म्हणून मी काय केलं
काढली तर सगळं पाणी आटल्याच्या नंतर मी काय करणार, ह्याच्यावर झाकून घेणार. हा बघा, तर तोपर्यंत काढून घेतलं मी. एवढं पाणी आटलंय पूर्णपणे आणि आपला भात शिजायचा थोडा राहिलेला आहे. तर आता मी ह्याच्यावर प्लेट झाकून घेणार हाय. बघू शकतात हा बघा. तर आता मी ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकून, हा बघा, थोडं पाणी टाकून मी ह्याच्यावर झाकून घेणार आहे. हा बघा, आता तर खरं झाकते बरं का. हा बघा, बस अशी झाली आता आपली बिर्याणी. बघू शकतात, वाव एकदम छान बघा. अरे चला जेवायला. हा बघा अंडा बिर्याणी कशी झाली आपली, बघितली का? एकदम भारी मस्त टेस्टी टेस्टी. तर आता आपण जेवू. मोठा चमचा तरी आणखी बघा सोने, तिथे ठेवलाय मी चमचा काढून. कांदा लिंबू तिथं आहे. आधीच तुला देऊ हे. हॅपी बर्थडे गॉड ब्लेस यू. अरे ह्यांनी काय पोस्ट केली काय? ह्यांनी पगार अंकल काय हॅपी बर्थडे गॉड ब्लेस.